तर आता इथे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत किंवा कोण गावातलं कोण बघतंय हे मला 0% सुद्धा माहिती नाही, कारण मला याच्याबद्दल काहीच माहिती की कोण बांधते काय नाही. पण आता सारखंच बघण्यात येते, त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओमध्ये उल्लेख करावा याचा. जर कोण गावातले बघत असतील तर कळवा की बाबा काय ह्याचं कशामुळे काम थांबलेलं आहे का नाही. आता हे बघू शकता आपण इथे बाटल्या वगैरे सगळे हे जे आहे दारू वगैरे पिण्यासाठी हे एक अड्डा झालेला इथला आपण बघू शकता. पूर्ण नाव सांगा. संग्राम पुंडलिक मेत्रे. कुठले तुम्ही proper? आम्ही गाठबरोळ कर्नाटक. कर्नाटक. किती वर्षापासून आता इथं 6 वर्ष झालं. कोण घ्यायचा आणि त्याच्या त्या पोत्याला शिवून बघू आपण कसं आहे. त्याला शिवू का? ओके. आता इकडे पुढे हात धरायचा. हा राईट. एक पोतं शिवून आता आपले रोजगाराची सुविधा झाली आहे एकदम. तर मला रोजगार किती देतो सांगा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपल्या अमित भाऊला घेऊन आता आपल्याला नाश्त्याला न्यायचे. नाश्ता करायचा का तुम्हाला? भूक लागली बघा, नेतो का? चला, तुमच्यासाठी स्पेशल आम्ही 2 किलोमीटर फिरून आलो आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण आलो नयनदादाच्या शेडवरती, म्हणजे आपले जे एनडीएम ॲग्रोटेक आहेत ना तिथे आलो. आता बघून घेऊ थोडं कसं कामकाज कसं चालू आहे. कारण पहिले जे होतं ते सोयाबीनच्या पिरियड मध्ये असं इथून तिकडून दाखवा टून जे पूर्ण असं हे सोयाबीनच्या पोत्यांनी भरून गेलेलं होतं. मग आता आपण बघूत की आफ्टर सोयाबीनचे जे फेडरेशन संपल्यानंतर कसं इथलं वातावरण आहे का नाही. आपले अमोल भाऊ बी आहे तिथं, बघून घेऊ. आणि हे आपले कोंबडे शेळी हे पण दाखवा अमित भाया. हे पण आपल्या दादाच्या चेडवर भरपूर आहे तिथे. बाकी बघूत पुढे कसं आहे का नाही. या तर ते एकदम जोरामध्ये जसं पहिले चालू होतं तसं आता आपण तिथे नावाची जे आहे स्टॅम्प काय म्हणावर याला आपण काय म्हणते त्याला, त्याचं जे लेबलिंग आहे वगैरे लेबल ते मारून गेलोय त्याच्यावर. आता यावरचं जे सोयाबीन आहे हे टाकले नाहीत कारण हे तुरीला वगैरे दुसरीकडे वापरणार आहेत कदाचित. चला या इकडे पुढे आता जाऊत, आपल्या अमोल भायाकडे जाऊत. पूर्ण नाव सांगा. संग्राम पुंडलिक मेत्रे. कुठले तुम्ही proper? आम्ही गाठबरोळ कर्नाटक. कर्नाटक. किती वर्षापासून आता इथं 6 वर्ष झालं. काय काम करतो नेमकं? आम्ही सगळंच काम करतो. शेतातलं हे सोयाबीनचं पोते शिवणं हे सगळं करतो. आता सध्या कोणतं कोणतं काम चालू आहे आपल्या इथं? आता आपल्या इथं सोयाबीन घेणं, हरभरा, तूर सगळं काम चालू. सगळं काम चालू आहे. हो. तर आता सोयाबीनचं पहिल्यापेक्षा जे आहे ते कमतरता आहे का कसं आहे? नाही जास्तीच आहे. आता कम झालाय की हो. पहिल्याच्या हिशोबाने आता सध्या कमी आहे. हो. बरं, चालतंय. चला आता आपण धन्यवाद. हा चला शिवून दाखवा. एक पोतं कसं शिवतात आपण ते बघून घेऊ, कारण आपल्याला आता शिवायचं आहे. ओके. कोण घ्यायचा आणि त्याच्या त्या पोत्याला शिवून बघू आपण कसं आहे. त्याला शिवू का? ओके. हे लावलेलं ना फेल गेलेलं का? ठीक आहे. ओके. त्याचं स्विच कुठं आहे? इथं पोटात. ओके, हे आहे का? अरे बापरे, खूप असं हेवी जड मशीन आहे एकदम. त्याच्यामध्ये घ्यायचं. ओके, करू चालू. क्रॉस गेले एकदम. आता इकडे पुढे हात धरायचा. हा राईट. एकदम असं वाऱ्याच्या गतीनं मशीन चालली आहे. आपलं बोट वगैरे डॅमेज व्हायची शक्यता भरपूर आहे. हा ओके, मध्ये काम झाले आपलं. तर आपण शिकलाव काम. तर आपण इथं काम करू शकतो एकदम. पकडा, एक पोतं शिवून आता आपले रोजगाराची सुविधा झाली आहे एकदम. तर मला रोजगार किती देतो सांगा. 2 रुपये एक पोतं. 2 रुपये एक पोतं असं ठरलेलं आहे का तुमचं? तर 2 रुपये प्रति पोत्याला ठरलेलं आहे. आपल्याला जेव्हा पैसे 2 रुपये कमी पडले तर आपण इथे येऊन काम करू शकतो बिलकुल. तर आपण जे आहे आता ते फेडरेशनचं वगैरे काम बघून घेतलो आणि ते जे आहे कसं त्याचे पोते वगैरे शिवणं होतंय आणि कसं त्याचं जे प्रति पोत्याला पैसे वगैरे असतात ते बघितलो. मग मला आता येते ते आपली एक कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असं म्हणता येईल याला, कारण जे आहे त्याला आम्ही स्टार्टिंगला म्हणत होतो जिम, कारण इथं आम्हाला म्हणली होती की इथं जिम वगैरे होणार आहे. तर आम्ही आता 2 ते 3 वर्षापासून बघतोय की हे असंच एवढंच काम इथं झालेलं आणि इथं पुढे काम जे आहे ते वाढलंच नाही याचं.
तर आता याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत किंवा कोण गावातलं कोण बघतंय हे मला 0% सुद्धा माहिती नाही, कारण मला याच्याबद्दल काहीच माहिती की कोण बांधते काय नाही. पण आता सारखंच बघण्यात येते, त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओमध्ये उल्लेख करावा याचा. जर कोण गावातले बघत असतील तर कळवा की बाबा काय ह्याचं कशामुळे काम थांबलेलं आहे का नाही. बाकी माझं काही राजकीय पक्षाची कोणाची काही देणं घेणं नाही, मला फक्त हे दिसतंय म्हणून मी याच्यावरचे जे आहे ते व्हिडिओ बनवतोय. आणि आता हे बघू शकता आपण इथे बाटल्या वगैरे सगळे हे जे आहे दारू वगैरे पिण्यासाठी हे एक अड्डा झालेला इथला आपण बघू शकता. आणि ज्यांना दारू वगैरे प्यायचे ते इथून पेत आहेत, कारण आता दिसतच आहे ना बाटल्या बघा, हे फोडलेले बाटल्या आहेत. काही आणखी हे बघू शकता इथे कसं आपलं प्लास्टिकची बाटली वगैरे आहेत दारूचे. आणि हे जे आहेत हे बघू शकता ग्लास वगैरे, म्हणजे हे असं झालंय की एक प्रकारचा धाबा झाला आहे छोटासा. फक्त जे आहे दारू वगैरे बाहेरून आणून पेतात ते गोष्ट वेगळी आहे. हे बघू शकता हे काय हे दारूचे वगैरे हे असले इथे उद्योगधंदे चालू आहेत आपल्या गावामध्ये. त्याच्यावरती लवकरच कोणी ना कोणी तरी आक्षेप घ्यायला पाहिजे. जर काही करत बसलो नाही आपण, काही आक्षेप घेतला नाही याच्यावरती, हे तर हे असंच राहणार आहे, कारण ते 3 वर्षापासून असंच पडीक बांधकाम आहे याचं. तर कोणाला माहिती असेल तर कळवा वगैरे. आणि हे कशामुळे बंद आहे हे पण जर कळवलं तर बरंच होणार आहे, कारण आता 3 वर्षापासून जवळपास आम्ही बघतोय की असंच आहे, काही काम चालू नाही काही नाही. आम्हाला स्टार्टिंगला असं म्हणले होते की इथे एक जिम वगैरे असं बनणार आहे, पण आता हे जिम पण बनत नाही आणि काहीच नाही. फक्त हे एक नाही आपण म्हणू शकतो की दारू वगैरे पिण्याचं ठिकाण किंवा एखादी वाईट कृती करायचं ठिकाण झालेलं आहे. हे सर्व बघून आपल्याला समजलेलं आहे. तर फक्त मी या मार्फत किंवा या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगतोय की त्याचं जे काम वगैरे आहे ते कशामुळे थांबले हे तरी कळवा, आम्हाला कमेंटमध्ये कळवा, किंवा माझा नंबर असेल तर त्याच्यावरती कळवा. बस झालं, आपल्याला एवढंच सांगायचं आहे. बाकी आमचा आजचा जो व्हिडिओ आहे ते इथंच थांबवतो आम्ही. जर माहिती भेटली याच्याबद्दल आम्हाला, आणखी कोणाला विचारून बघतो, जर माहिती भेटली तर एक डिटेल व्हिडिओ पण आम्ही याच्यावर बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबणार आहे. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तर आमच्या चॅनलला मानी गावठी ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. असेच निष्पक्ष जे आहे ते व्हिडिओ वगैरे आम्ही बनवतो. आम्ही कोणत्या पक्षाचे व्हिडिओ बनवत नाही की हे आमच्या फेवरचे आहेत, हे आमच्या विरोधातले आहेत. आम्हाला जे दिसेल त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवतो, एवढं सांगणं आहे.